सध्या द्राक्ष खाल्ले की खोकला, कफ, घशात खवखव होण्याचा त्रास अनेकांना होतोय आणि याचं कारण मानलं जातंय द्राक्षांवर फवारली जाणारी कीटकनाशकं। आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याच फळांवर कीटकनाशकं वापरली जातात आणि ते आपल्या सर्वांसाठी हानिकारक असतात। म्हणून अशी फळं खाताना कोणती काळजी घ्यावी, ही फळं खावी का नाही, हे सर्व या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। सर्वात आधी कीटकनाशकं असलेली द्राक्ष कशी ओळखायची। सर्वात आधी तर द्राक्षांवर किंवा कोणत्याही फळावर कीटकनाशकं का वापरले जातात त्याचं कारण आधी जाणून घेऊयात, कारण त्यांना कीड लागू नये। आता जेव्हा आपण ही फळं घेतो तेव्हा तुम्हाला त्या फळांवर पांढरा थर दिसतो। असा पांढरा थर जर तुम्हाला दिसत असेल तर 100% त्या फळांवर कीटकनाशकं वापरलेली आहेत। आता असा थर जर दिसला तर आपण काय करतो, सर्वात पहिलं म्हणजे आपण ती फळं स्वच्छ धुवून घेतो। पण तुम्हाला माहिती आहे का, ही फळं धुतल्यावर पण या फळांवर बऱ्याचदा हा थर तसाच राहतो। अशा वेळेस ओळखता येतं की द्राक्षांवर कीटकनाशकं वापरली गेलेत किंवा कोणत्याही फळांवर कीटकनाशकं वापरली गेलेत। आता जर कीटकनाशकं वापरलेली फळं आपल्याकडे असतील तर आपण कोणती काळजी घ्यावी। फळांवर खूप जास्त प्रमाणात वापरण्यात आलेली कीटकनाशकं आपल्या मानवी शरीरासाठी धोकादायकच आहे। नीट धुवून द्राक्ष न खाल्ल्याने आपल्याला खोकला, घशात खवखव आणि घसा बसू सुद्धा शकतो। यामुळे ज्या द्राक्षांवर पांढरा थर असेल ती तुम्ही अजिबात घेऊ नका। कुठलीही फळं नीट धुतल्याशिवाय तुम्हाला खायची नाहीयेत। फ्रीज मधील जी फळं असतील ती सुद्धा तुम्हाला लगेच खायची नाहीयेत, त्याआधी धुवून घ्यायचे। घशाच्या तक्रारी जर तुम्हाला खूप जास्त वाढल्या असतील तर तुम्हाला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे। शिवाय दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्हाला कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून गुळण्या करून घ्यायचे। लक्षात राहू द्या, हल्ली प्रत्येक फळांवर कीटकनाशकं वापरली जात आहेत, त्यामुळे योग्य ती काळजी घ्या आणि फळांवर कीटकनाशकं वापरलेत की नाही हे नक्की पहा। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का, आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।